सगळ्यांना नमस्कार. तर चला चालली बघा गावात. बघू रतायचं काय चाललंय. रतायला पण न्यायचंय कारण झालं का हे तर चाललंय. 2 मिनिटं फोटो बिटो काय लागतील का? हॅलो काय का घ्या आधार कार्ड पाठव. मग ते फक्त माझ्याकडं छोकलीच्या बापाचा उत्पन्नाचा दाखला आहे. तर आमच्याकडे तर काय रेशन कार्ड आहे सगळं. झालं बघा रतायचं. मी पण केली पिन बिन. रेशन कार्ड तुमचं नवीन. चला आता रोजच्याच वाट्याने चाललोय बघा आता दमाने. लयच वरंगड आहे आमच्या इथं ना. आता एवढे चढ आहे वरंगड. बाया ताई कधी रान केलंय. गोळा दुखायचं बारी येतात. पटांगणात नाही येईल तर झालं असतं की. नाही लय लांब. माझ्या काय आता पायाखाली वाट बसले. डोक्यान 3 जाम झाले सर्दीनं. तिकडून चला की नांगाटी तोडवस तर. हा टाकलं मामाने हा टाकलं. मामा म्हणते तिकडं काय आहे. आता काय सांगा त्यांना आहे ना. अगं त्यांचा काय म्हातार चक्कर. झाडाचं पाणी बाई शांतायचं. पहिलं असंच होतं तेवढं. तर चालली बघा आता मी घरी. पैसाठी गेली तर पैसे आणलं. आलं आपलं 3 दिवसाचं 600 रुपये. आणि येता येता एक चिंच आणली. तर तुम्हाला आवडते का सांग. आणि असलेच कवळ्या चांगल्या लागते त्या मीठ टाकून. आणि हिथली चिंच आहे का नाही आंबट नाही ना काय नाही मरणाची गोड आहे. आता उसात निघते म्हणलं नको जायला म्हणून रोडवरनं चालली. रोडवरनं कसं ते माणसं ते असते ती त्याच्यामुळं काही नाही. मग राहताय सन्या दाद्या सगळी गेली. आणि तिकडं गावात मीटिंग चालू आहे. तर तिथं सगळे गडी आहे इथं बसलेल्या. मग म्हणलं बायांचं काही कामच नाही ते. मग बसवलं त्यांना तिथंच. आता काय होतंय काय नाही काय माहित नाही. बघू आता. मी तर आंबट खात नाही. इतकं दात कळत तर बोलायचं कामच नाही. पण पुरली. आणि दादाचं तापाचं पण बघायचंय. आता बघू घरात ऐकून किती उसनं पैसे. त्यात अजून हप्ता पण आहे. 2600 रुपये हप्ता आहे. आणि ते पण आजारी सारखंच पडतोय. त्याचा पण वेगळं टेन्शनच आहे. म्हणून या गावात राहा वाटत नाही बघा. एक दिवस काम हे आता तिकडं बारामतीला 2 हप्ते गेलं ते झालं काय वाटलं ना. ते बाबा कुठनं नाही कुठनं पैसा आला. पण असं म्हणल्यावर मगच वाटतंय ना. मग आता संध्याकाळी आता गावात तर विचारून आले 2-3 जणांना हे कामाचं नियोजन. तर गावात काही कुठं काम नाही तर म्हणजे नेमलेला बाया. आता इकडे एक जाते घरी जाते स्वयंपाक करते जेवण करते. आणि मग संध्याकाळी 2 जण जातो निवांत. आणि मग उद्यापासून आपले रुटीन असलं काम तर उद्यापासून रुटीन लावते. आता आला सण रक्षाबंधन ते आता लय लांब नाही वाटतं. शुक्रवारीच आहे. तर तेवढंच गुरुवारपर्यंत 4 दिवस भरलं. मंगळवार बुधवार गुरुवार 3 दिवस भरलं तर तेवढं आपण हे होत आहे ना. तर बघू आता
काय होतंय काय. घरी आली आणि मसुरी डाळीची आमटी करा म्हणलं. तर इथं असे डाळी करून घेतली, टमाटर चिरून घेतलं, इथं लसूण कोथिंबीर आणि इथं 2 पळे तेल. करंगा जास्त करायचा आणि पळे आपली बारकी आहे. तर इथं टाकलं तर आपलं लसूण काय जिरे, इथं कोथिंबीर आणि लसूण. तर कोथिंबीर असल्यावर लसूण असल्यावर वास कसला भारी सुटतोय बायका, एक नंबरच. तर ही दुपारच्या जेवणाची म्हणजे सकाळचं जेवण आहे, पण दुपारी जेवायला उशीर झाला आज. तर त्यात मी थोडंसं टमाटर टाकते. चाललंय रुपये नाही बघा. पप्पा आले का बघ. पप्पा गेले तर या दुकानात. झालं तर टाकले बघा. हा कशी झालं बरं. अशी आपली झाली आमटी आहे का. हे तर मला म्हणलं इतका भारी वास येतोय का मटणासारखे. काय केले का काय श्रावण महिन्यात तुम्हाला काय कुशाला मला वाटत मटण विटर आणलं काय डाळ केली खाल्लेलं असते मटण. मग श्रावण महिन्यात ध्यान होत असते मटणाचं. तसं झालं काय. काय काय झाली भाजी. श्रावण पाळला नाही तर सांगितलं. अहो श्रावण मग पाळायला काय येतं आपलं काय यायचं डाळीचं घेत नाही मी. नाही घेत. अहो डाळीच्या आमची येतात नाही का नाव. माणसांना श्रावण पाळायला असतो. बघा इकडे भाऊ 2 जण बसले ते गीता आणि इकडं असं आपलं. तर रातताई आणले चपात्या करून, मी किती भाजी येतं राहू दे आता. तर चला आता तू जेवण ते करून आणि आता संध्याकाळी ही जी रेसिपी बघायची नक्की आळूची. उद्या सकाळी व्हिडिओ पडेल त्याचा. आता कोथमिरीच्या वड्या आळूच्या पानाची.